घरामध्ये श्रीमंती होती, दारावर दान मागायला आलेल्या माणसाला सुद्धा साजूक तुपातलं अन्न दिलं जायचं. पण त्याच घरात स्वतःच्या मुलीनं जर दूध मागितलं तर ते खपायचं नाही त्यांना. हे दूध तुमच्या पोटातल्या बाळासाठी आहे, आमच्या घराण्याच्या वारसासाठी, आमच्या होणाऱ्या नातवासाठी आहे. आईसाहेब, पोटात मुलगा आहे का मुलगी आपल्याला कुठे माहितीये? शाबास, एकदम बरोबर बोललात बघा. तुमच्या पोटात मुलगा आहे का मुलगी हे तर कळायलाच पाहिजे, नाहीतर आमचे लाड सगळे फुकट जायचे की हो. रखमा, ताबडतोब शेवंता सुईणीकडे जायचं आणि म्हणाव वाड्यावरनं सांगावा आलाय. चल पाळ. आईसाहेब, कार्तिकीचं वाढतो वय आहे. काय भांडी वाजले तिथं? तुमच्या सौभाग्यवती हो, त्यांच्यासाठी दिलेलं दूध लाडक्या लेकीला पाजायल्यात. आई साहेब, मग काय चुकलं त्यांचं? आमच्या लाडकीचेच लाड करतात ना त्या. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या पिल्लाला दूध किती आवडतं ते. रात्रंदी सुटता बसता तिच्या स्वप्नात. तुला दूध खूप आवडतं ना? हो, पी, मग स्वप्न पी. आज तुला जेवढं दूध पाहिजे ना तेवढं पी. हा काय अजून मोठा? प्रतापराव, तुमच्या सौभाग्यवती म्हणाल्या की त्यांच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे कळायला हवं. म्हणून त्या शेवंता सुईणीला सांगावं धाडलाय. केलाय साहेब, आज सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे. शालिनीबाई, जर तुमच्या पोटात मुलगा असेल तर तुम्हाला सोन्याने मरून टाकू. पण जर का मुलगी झाली प्रतापराव किती तुम्ही एक ग्लास सुद्धा नशिबी नव्हता त्या चिमुरडीच्या. ती चिमुरडी म्हणजे कार्तिकी. या अशा विचित्र परिस्थितीत मी गरोदर होते. मला 9वा महिना सुरू होता आणि त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की माझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी. म्हणून त्यांनी एक दिवस सुईणीला बोलवलं. आईसाहेब, या 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 शेवंताबाई. सुनबाई, ओ सुनबाई. शेवंता, गावातल्या समध्या बायकांची बाळणपण तूच करतीयस ना? हो, एका नजरात तुला कळतंय बाईच्या पोटात मुलगा आहे की मुलगी. आमच्या सुनबाईंच्या पोटात मुलगा आहे का मुलगी सांग. चल. जी.
ताईसाहेब. प्रतापराव करून दाखवलं तुला. प्रतापराव ऐकलं ना सुनबाईच्या पोटात मुलगा आहे, मुलगा. समजा गावाला पेड वाटा. शेवंताबाई, आमच्या वारशाच्या नावानं तुम्हाला बक्षिसी. जी साहेब. जेवल्या बगर जायचं नाही. आज राजवाड्यावर जंगी मेजवानी झाली पाहिजे. प्रतापराव नरसिंगचा वारस येतोय. असं सेलिब्रेशन करू का क्या गावानं कधी बघितलं नसेल. मला वाटलं माझ्या पोटात मुलगा आहे म्हणजे मला आणि माझ्या बाळाच्या जीवाला काही धोका नाही, पण तो माझा भ्रम होता. ती सुईण खोटं बोलली होती. आणि ती हे सांगायला माझ्यापाशी आली तेव्हा ताईसाहेब. शेवंतबाई, तुम्ही इथं काय झालं? काय हवंय का तुम्हाला? बाईसाहेब काय बी करा पण आत्ताच्या आत्ता निघा. आवरून झालंच आहे माझं, निघतेच आहे. तसं नाही जी. मग काय झालं? शेवंतबाई काय झालं? कार्तिकीच्या जिनगानीचा नरक झालाय. आता हिच्या बाबतीत तरी असं होऊ देऊ नका, असं होऊ देऊ नका. तुम्ही म्हणला होता माझ्या पोटात मुलगा आहे. खोटं बोलले मी. मुलगा नाही जी, मुलगी आहे. असं बुद्ध बघितलं आणि काय बघता. हा? चला चला. यशाबास. वा, हिऱ्याचा हार आणलाय स्पेशल तुमच्यासाठी. सांगितलं होतं ना राणी सारखं ठेवीन म्हणून. आमच्या मौल्यवान दागिन्यासाठी तो नवा दागिना कसा. प्रतापराव लई उदार तुम्ही रा. जेवंताबाई, जेवल्या बगर जायचं नाही. जी मालक. वा, ताईसाहेब ताईसाहेब काय पण करा, उद्या लेक झाले तर हाच तुमच्या गळ्यातला हार नरड्यात असेल. अरे भाद्या शिरप्या काय सकाळपासून उन्हात उभं राहून तुमचं पाय दुखलं असतील, तुमच्या पायाचं तुकडं पडलं असतील. मग? आतमध्ये खायला चला, काहीतरी खाऊन घ्या. नाही नाही नको, उगाच लपड व्हायचं. ताई साहेबांनी स्वतः बोलवलंय, मग नाही कसं म्हणायचं त्यांना, आहे ना. चला, आतमध्ये चंगळ चालली आहे खाण्यापिण्याची. चला जा लवकर आतमध्ये, जावा आतमध्ये, खावा. काय झालं? कशाला? हो ठेवा की,
येळाला उपयोगी पडतील. पुढची वाट सोपी नाही, काट्याकुट्याची आहे. सोसेल या लेकीपायी सगळं सोसेल. तुम्ही काळजी घ्या तुमची. हा माझी आई, मला दूध देतेस का? हे आई, मला वाटलंच होतं तू माझ्यावर किती प्रेम करते, माझी काळजी घेतेस. आई मी चुकली, इथून पुढे मी कधीच असं बोलणार नाही. बाईसाहेब जावं. हो जा की. आता काय झालं? शेवंतबाई, एकीला वाचवताना दुसरीला वाऱ्यावर कसं सोडू? पोटची नसली तरी कार्तिकी पण माझी लेक आहे ना, तिला घेतल्याशिवाय मी नाही जाणार. आता नाही, तुम्ही थांबा. माझा निर्णय पक्का होता की आता जर मी हे धाडस केलं नाही तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. होतं नव्हतं ते सगळं बळ एकवटून जीव मुठीत घेऊन मी तिथनं निघून गेले. तेव्हा प्रतापराव आणि लीलाबाई घरी वारस येणार म्हणून पार्टी करत होते. अरे बस, अरे खाली बसा, खाली बसा. उठता कुठे? एका पंचायतची मीटिंग होय, मी दिसलो उभा राहायला. खाली बसा. आपण सेलिब्रेशन करायला जमलोय. सेलिब्रेशन कसलं? तर नरसिंग घराण्याचा वारस येतोय, प्रतापराव नरसिंगांचा सुपुत्र. त्याच्या स्वागतासाठी तवा एन्जॉय करा, काय कमी पडणार नाही. हा, आमच्या सुपुत्रासाठी बाई. कार्तिकी आत राहिली होती. इतके दिवस मी तिला माझ्या उराशी कवटाळलं होतं म्हणून प्रतापराव तिला काही करू शकत नव्हते. त्या नरकात तीच माझं जगण्याचं कारण होती. तिनेही खूप जीव लावला होता मला. तिला तिथे सोडून येणं शक्यच नव्हतं मला. कार्तिकी, कार्तिकी, कार्तिकी बाळा, उठ उठ उठ. सुनबाई, इकडं काय करायला सा? हिच्या खोलीत? नाही, ते कार्तिकी आज काही पण न खाता झोपली म्हणून बघायला आली होते की झोप लागली का, भूक तर नाही लागली ना. ठीक आहे, तुम्ही खाली चला. मेजवानीला समधी माणसं वाट बघते ती. एकदा त्याला सामोरी जा. चला चला. आईसाहेब, 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 मला पण बरं वाटत नाहीये. का? तुम्हाला काय झालं? मला डचमळते. खरं? बस बस बस. हा ठीक आहे ठीक आहे, नकाच येऊ खाली. तसं बी आमच्या नातवाला बाहेरच्यांची नजर नको लागाय. हिची तर सावली बी नको पडाया. तुमच्या दालनात जा आणि आराम करा. जा. हो, आता उठलीच आहे तर तिला झोपवते आणि जाते. लगेच जाते. कार्तिकी, चल चल चल. चल लवकर. चपला घाल तुझ्या. चल. आम्ही निघालो. मी, कार्तिकी, माझं जन्माला येणारं बाळ. आम्ही तिघेही सुखरूप सुटलो. असं वाटत असतानाच प्रतापरावांच्या एका माणसाने आम्हाला बघितलं. वहिनी साहेब, एवढ्या रातच्याला बाहेर? काहीतरी गडबड आहे. हॅलो सुभान्या. बर,
त्या माणसाने आम्हाला पाहिलं. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मला माहिती होतं तो माणूस प्रतापरावांना सगळं सांगणार. आणि मग ज्याची भीती होती तेच घडलं. मालक कोण काय चाललंय तुझं इथं? काय चाललंय बाकी ना मालक महत्वाचं घ्यायलाच लागेल. एक मिनिट. स्टॅच्यू. सुभान्या, सौभाग्यवती पळून गेल्या आमच्या. जवळ आमची बाई सापडत नाही तवर ही बाई इथंच उभी राहणार अशीच. आणि बोट जरी हलवलं तरी बोट कापून टाकेल. तुम्ही सगळे काय करता रे इथं? पोकडची दारू प्यायला मिळाली तर आलीच. या चला. सुभान्या. वय मालक. शेवंताबाईला जरा निरोप धाड. आम्ही आठवण काढली.